विदर्भातल्या 4 जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि भंडाऱ्याला आज पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय। गोसेखुर्द धरणाचे सर्व 33 दरवाजे हे अर्ध्या मीटरने उघडलेत। वैनगंगा नदीच्या पाणीपात्रात देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। धापेवाड्याचे 23 दरवाजे हे सध्या उघडलेले आहेत। त्यामुळे मोठ्या प्रमाणात हा पाण्याचा विसर्ग सध्या या धरणांमधून सुरू आहे। आज चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया या 4 जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। मागील 24 तासांपासून भंडारा जिल्ह्यात संततधार पाऊस पडतोय। परिणामी भंडाऱ्यातील नदी नाले हे ओसंडून वाहू लागलेत। यामुळे 6 पेक्षा अधिक जिल्हा मार्ग हे वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेत। तर गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस सुरू असल्याने जलसाठा वाढलाय। परिणामी आज पहाटेपासूनच धरणाच्या सर्व 33 दरवाजांमधून सुमारे 2,86,000 क्युसेकने विसर्ग सुरू केलाय। याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। भंडारा जिल्ह्यात परवा मध्यरात्रीपासून संततधार पावसाची सुरुवात झाली आहे। आज सकाळपासून ही तीच रिमझिम परत सातत्याने सुरू आहे आणि याची परिणाम भंडारा जिल्ह्यातील आता 6 पेक्षा अधिक आंतरजिल्हा मार्ग बंद झालेले आहेत। गोसेखुर्द धरणाचे दरवाजे आज 33 दरवाजे पहाटेपासून परत एकदा सुरू करण्यात आलेले आहे। त्यामध्ये 9 गेट हे जे आहे 1.5 मीटर, तर 24 दरवाजे हे 1 मीटरनी उघडण्यात आलेले आहेत। या परिसरातही काल मुसळधार पाऊस झाला आणि घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं होतं। तर ही परिस्थिती परत कुठे येऊ नये यासाठी भंडारा जिल्ह्यात पुराचा परिस्थिती येऊ नये यासाठी प्रशासन आता अलर्ट मोडवर आहे आणि मोठ्या प्रमाणात गेटच्या माध्यमातून पाण्याचा विसर्ग होतोय। मात्र जेवढ्या प्रमाणामध्ये भंडारा जिल्ह्यातील धरणाचा विसर्ग करण्यात येतोय, समोर गडचिरोलीकरांनाही या फटका बसतो। मात्र प्रशासन, भंडाराचं प्रशासन असो, गोंदियाचं प्रशासन असो की गडचिरोलीचं प्रशासन, नागरिकांना कुठल्याही पुरा पाण्याचा फटका बसू नये यासाठी सतर्क आहे आणि नागरिकांना खबरदारीच्या सूचना वेळोवेळी देत आहे। एबी माझा, भंडारा।